कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार. मुंबईत पण महायुतीचा. शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामा नये. शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामा नये. एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं? शिंदेंनी स्वतः केला खुलासा. काय म्हणाले? नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिंदेंच्या हस्ते सत्कार. शिंदेंनी नगरसेवकांना काय दिला कानमंत्र? मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. असं असलं तरी महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकीकडे भाजपनं महापौर पदावर दावा केलाय, तर दुसरीकडे शिंदे यांच्याकडूनही 2.5 वर्षांसाठी मुंबईचं महापौर पद मिळावं अशी मागणी केली जातीये. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व विजयी 29 उमेदवारांना ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवलंय. शिंदेंनी या हॉटेलवर जाऊन विजयी नगरसेवकांचा सत्कार केला, त्यांची भेट घेतली. यावेळी शिंदेंनी विजयी नगरसेवकांशी संवाद साधला. तर नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं या कारणाचा खुलासाही शिंदेंनी केलाय. पाहूया ते काय म्हणाले. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे. त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे. कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे. खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत. आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं मी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामा नये. कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा, बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर, बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठंही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामा नये आणि म्हणूनच कुठेही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामा नये अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकीर्द आपण पाहिली, त्यामध्ये काम केलं. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आमचा 3.5 वर्षाचा जे कारकीर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक, 400पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. नाही, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला, ओळखी पाळखी, बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे. आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे. बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही. मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे. त्यामुळे इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद त्यामध्ये काय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार. मुंबईत पण महायुतीचा.